नाचणीमध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर आहे, त्याचबरोबर कॅल्शियमचं प्रमाण आहे, शरीर थंड करण्यासाठी मदत करतं आणि डायबेटिक लोकांना डायबेटिक शुगर मेंटेन करण्यासाठी ही नाचणी फायदेशीर आहे। हे पहा, आज आपण साध्या सोप्या खुसखुशीत अशा नाचणीच्या वड्या बनवणार आहोत। जेवण झाल्यावर काहीतरी गोड खायचं असेल तर झटपट अशा प्रकारच्या वड्या बनवू शकता आणि खूप पौष्टिक आहेत, उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहेत। 2 चमचे तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स परतून घेतलेत। आता जर तुम्हाला फक्त नाचणी वापरायची असेल तर तुम्ही नाचणी वापरू शकता। ड्रायफ्रूट्स थोडेसे गरम असतात म्हणून ड्रायफ्रूट स्किप केले तरीही चालेल। मी डाळ घेतले, हरभऱ्याची डाळ, त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे आणि उन्हाळ्यासाठी चांगलं आहे, भरपूर हेल्दी आहे उन्हाळ्यासाठी, शरीर थंड ठेवण्यासाठी। त्याचबरोबर मी सुकं खोबरं घेतलं आहे किसून 2 चमचे। आता हे ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल, पण डाळ घ्या अर्धी वाटी। परत मी 2 चमचे तूप टाकले आहे। आता तूप लागेल तसं टाकायचं, आपल्याला अर्धी वाटी तूप लागेल साधारण किंवा त्याच्यापेक्षा जास्त तूप लागेल। जसं तुम्हाला तूप ॲड करू शकता त्याप्रमाणे, जसं नाचणी भाजत येईल त्याप्रमाणे आपल्याला तूप ॲड करायचं आहे। मी 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलं आहे, हे रेडीमेड बाजारात मिळतं तेच पीठ आहे। आता ह्याला परत 2 चमचे तुपामध्ये छान भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर नाचणीचा रंग काही बदलत नाही, कारण तो लालसरच असतो, पण छान वास सुटतो। हे पहा, मोकळं पीठ होतं असं तयार, तेव्हा आपल्याला कळेल की नाचणी छान भाजलेली आहे। त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स आणि डाळवं घेतलं होतं त्याचं पावडर करून घ्यायचं। परत 2 चमचे तुपामध्ये छान परतून घ्यायचं। हे संपूर्ण मिश्रण एकत्र भाजून घ्यायचं परत 1-2 मिनटं। नाचणी छान भाजली आहे, जरी मिश्रण कोरडं दिसत असेल तरी हे पहा छान ओलं ओलं होतं। आता हे खूप गरम आहे, ह्यातच आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। आता मी 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलं होतं, त्याला 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, तुम्ही 1.5 वाटी गूळ घेतलं तरीही चालेल। हे पहा, पूर्ण गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। जर तुम्ही दाबून पाहिलं चमच्यानी तर छान वड्या पडतील या प्रकारे। जर तरीही तुमचं मिश्रण खूप कोरडं झालं आणि तुमच्या वड्या पडत नसतील तर संपूर्ण मिश्रण, आता ह्याला ताटाला तेल लावून घेतलं आहे, संपूर्ण मिश्रण तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका। जर खूप जास्त कोरडं झालं असेल तर मी दुसरं ऑप्शनही सांगते आहे, कारण मी जेव्हा वड्या करून घेतल्या होत्या परफेक्ट वड्या बनत होत्या। जेव्हा तुमच्या वड्या चुकल्या असतील तर 1 चमचाभर परत दूध टाका आणि ताटाला लावून घ्या। जर मिश्रण कोरडं असेल, कधीकधी नाचणी जुनी किंवा नवी असते, त्यानुसार आपल्याला पीठ कोरडं होतं। जर परफेक्ट जमत नसेल तर परत 2 चमचे दूध टाका आणि मिक्सरला संपूर्ण मिश्रण फिरून घ्या। ताटाला एकसारखं लावून घ्या आणि उलथण्याने किंवा चाकूनी छान या प्रकारे वड्या करून घ्या। खायलाही खूप पौष्टिक आहेत, करायलाही सोप्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।